छत्रपती संभाजीनगरामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात सातत्यानं वाढ होतीये। कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। रेकॉर्ड ब्रेक वाढ होऊन पारा 43.4 अंश सेल्सिअसच्या पार गेलेला आहे। मागील 3 वर्षातील एप्रिल महिन्यातील हे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले। उष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे उकाड्यामध्ये आणखी भर पडली आहे। उन्हाच्या असह्य झळा आणि चटक्यांनी नागरिक हैराण झाले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। मागील 8 दिवसापासून पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचं तापमान हे 42 अंशाच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो जनजीवनावरती बसल्याचा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक सिग्नल जे आहेत ते देखील आता प्रशासनाच्या वतीने दुपारच्या वेळी बंद करण्यात आलेले आहे। मात्र उन्हाचं तापमान हे झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक वृद्ध व्यक्ती किंवा लहान बालकांना याचा त्रास देखील होत असल्याचा पाहायला मिळत आहे। उष्माघात होऊ नये यासाठी देखील आता नागरिकांनी स्वतःच्या काळजी घ्यावी असं आवाहन आता आरोग्य विभागाकडून केलं जात आहे। त्याचबरोबर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील तापमान जे आहे ते झपाट्याने वाढलं असल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 63 ठिकाणी जे आहे ते आता आरोग्य केंद्राकडून उष्माघात कक्षा जे आहेत ते स्थापन करण्यात आलं आहे। तर शहरामध्ये देखील 50 खाटचं उष्माघात कक्षा जे आहे ते देखील स्थापन करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागाकडून आता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुपारच्या वेळी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं देखील आवाहन करण्यात आलं। त्याचबरोबर बाहेर पडल्यानंतर डोक्याला पांढरा रुमाल, चष्मा, त्याचबरोबर लिंबू पाणीचं देखील सेवन करावं असं आवाहन आता आरोग्य विभाग करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात उन्हाचं तापमान जे आहे ते वाढलेलं आहे। 42 अंशाच्या वरती जे आहे ते तापमान हे छत्रपती संभाजीनगरचं गेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।